बाळंतिणी स्पेशल रेसिपी मध्ये आजची रेसिपी आहे ड्राय रोस्ट चिकन, पण ते बनवलेलं आहे पॅन मध्ये, ते तुम्ही ओव्हन मध्ये पण बनवू शकता. तर मी ही रेसिपी कशी बनवली छान टेस्टी आणि मस्त अशी बाळंतिणीसाठी, त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आणि चला मग व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, आज आपण बाळंतिणी स्पेशल रेसिपी मध्ये चिकनची रेसिपी बनवणार आहोत आणि ड्राय रोस्ट बनवणार आहे. एकदम ड्राय चिकन बनवायचे जे स्टार्टर म्हणून किंवा साईड डिश म्हणून खाऊ शकता. मी एक रेसिपी ड्राय चिकनची बनवलेली आहे, पण अजून ड्राय करायचं म्हणजे आपण जसं भुजिंग बनवतो ना त्या टाईपचं करायचं. हे तुम्ही ओव्हन मध्ये पण करू शकता. आपण हे पॅन मध्ये बनवणार आहोत. तर घेतलेलं आहे हे बोनलेस चिकन, जवळजवळ 250 ग्रॅमच्या थोडं जास्त आहे. आणि त्याच्यासाठी मॅरिनेट करायला साहित्य काय काय आहे ते आपण पाहूया. आलं लसणाची पेस्ट आहे 1 चमचा, हळद, कसुरी मेथी, धनेपूड, जिरेपूड, काळी मिरेपूड, धनेपूड आणि मीठ आणि 1 लिंबू थोडंसं घेतलेलं आहे. बाळंतिणीला लिंबू द्यावं, पण खूप कमी प्रमाणात, रोज रोज नाही द्यायचं. जर असं चिकन वगैरे असेल त्याला दिलं चालेल, पण रोज चिकन असेल तर नाही दिलं तरी चालेल. मी अगोदरच्या चिकनच्या रेसिपीमध्ये लिंबू घातलेले नाही. हे ड्राय रोस्ट आहे म्हणून मी घालणार आहे. तर आता हे सगळं साहित्य घालून मॅरिनेट करून ठेवायचं 10 ते 15 मिनिटं. चला आपण मॅरिनेट करून घेऊया. आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि लिंबू पिळून घ्यायचं. अगदी थोडस बघा, लिंबू अगदी पाव भाग घेतलेला आणि त्यातली अगदी 3 ड्रॉप मी घालून घेतले. आणि हे सगळे मसाले घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका. आणि अशा माझ्या बाळंतिणी स्पेशल सिरीज चालू आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या व्हेज नॉनव्हेज सगळ्या रेसिपी येणार आहे. दोन्ही व्हेज आणि नॉनव्हेजच्या प्लेलिस्ट मी वेगवेगळ्या बनवणार आहे, त्या तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर जाऊन. जसे लिस्ट रेसिपीज अपलोड होतील तसे मी लिस्टमध्ये ऍड करत जाईल. ही 9 तारखेपासून माझी ही सिरीज चालू झालेली आहे. तुम्ही पाहतच असाल 9 तारखेपासून मी शॉर्ट व्हिडिओ तसे बनवून टाकले. 9 तारखेपासून ही चालू होणार आहे. आता हे 10 ते 15 मिनिटं आपल्याला रेस्टला ठेवायचं आणि आपल्याला लागणार आहे तूप. हे रोस्ट करण्यासाठी तुपावर आपल्याला करायचंय. मंडळी 15 मिनिटं झालेली आहे. आता आपण बनवायला घेऊया. पॅन मध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे बघा. आणि आता तुपावर हे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे. तुम्ही हे सांगितल्याप्रमाणे ओव्हन मध्ये पण करू शकता. असं एक असं अगदी भुजिंग करतो ना आपण तशा पद्धतीने. तुम्ही हे स्टिक मध्ये पण घालून करू शकता. स्टिक मध्ये पण मी घालून एक दिवस एक रेसिपी बनवून दाखवेल बाळंतिणी स्पेशल. तुम्ही कबाब करून पण करू शकता, ह्याचे सगळ्या पद्धतीने करू शकता. आता आपल्याला हे मध्यम आचेवर करायचंय, फुल आचेवर नाही, कारण हे ह्याच्यात जो पाणी निघेल त्यावरच आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही ना. हे सगळं मी घालून घेतलं. आता यावर झाकण ठेवायचंय. आता झाकण ठेवायचं आणि 5-7 मिनिटांनी पुन्हा पलटून घ्यायचंय. बघा मंडळी, चिकनचं किती पाणी निघालेलं बघा. हा पाणी पूर्ण ड्राय करून घ्यायचंय आणि नंतर पलटी करायचंय. नंतर असं पलटायचंय म्हणजे एक 5-7 मिनिटं अजून जातील ह्याला पाणी ड्राय व्हायला. बघा मंडळी, 5-7 मिनिटं झालेली आहे आणि बघा पूर्ण पाणी याचं कोरडं झालेलं आहे. आता हे असं पलटून घ्यायचं. तर परतून घ्यायचं आणि अगदी मंद आचेवर याला आता आपल्याला ड्राय करून घ्यायचं. म्हणजे ते आता भुजिंग बनवतात त्या पद्धतीचं बघा असं लालसर झालं पाहिजे, सुटसुटीत झालं पाहिजे. मग आपण हे स्टार्टर म्हणून बाळंतिणीला देऊ शकतो. अशा पद्धतीचं छान होतं. त्या पद्धतीचं एक स्टार्टर बाळंतिणीला म्हणावं किंवा तुम्ही खाऊ शकता, कारण हे बटरवर पण करतात, तुपावर पण करतात. आणि जसं हे पेपर चिकन वगैरे गार्लिक चिकन असं रोस्ट चिकन असं होऊ शकतं. म्हणजे जसं तुम्ही बाहेर जातात हॉटेलला वगैरे खायला किंवा आपण मागवतो ना डिश की पेपर चिकन गार्लिक चिकन तशा पद्धतीचं आहे. जरी बाळंतिणीला द्यायचं असलं तरी तुम्ही भाजी आवडत असेल ते खाऊ शकता. आता हे अजून ड्राय करून घ्यायचं, एकदम ड्राय, म्हणजे जसं आपण क्रिस्पी करून घ्यायचंय. ड्राय क्रिस्पी चिकन बाळंतिणी स्पेशल रेसिपी मध्ये हे जे चिकन बनवलं ड्राय रोस्ट चिकन ते तुम्ही ओव्हन मध्ये केलं तर अजून क्रिस्पी होणार, पण हे बाहेर पॅन मध्ये केलं नॉनस्टिक असेल तर अजून क्रिस्पी होईल. पण हे मी स्टिकच्या पॅन मध्ये केलं आणि बघा हा पॅन बघा कसा झाला, खाली तळाला लालसर झाला, पण चिकन पण असं लालसर झालेलं आहे. भाजल्यासारखं झालं पाहिजे, असे भुजिंग होते ना तशा पद्धतीने असं करायचं. बाळंतिणीला पण खायला मस्त होईल. तर हे आपलं चिकन झालेलं आहे. आता हे आपण प्लेट मध्ये काढून घेऊया.
बघा मंडळी, ड्राय रोस्ट चिकन आपलं तयार झालेलं आहे. पॅन मध्ये बनवलं, हे ओव्हन मध्येही बनवू शकता, तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. आणि असं थोडंसं लालसर झालं की काढून घ्यायचं. अगदी 15 ते 20 मिनिटात होऊन जातं. गावरान असेल तर वेळ लागतं आणि बॉयलर असेल तर लगेच होऊन जातं. तर हे चिकन मी जसं आलं, लसूण, लिंबू सगळं लावून असं धणे जिरे पूड, फक्त लाल तिखट नाही, सगळं लावून असं छान असं टेस्टी असं बनवलेलं आहे. तुम्ही हे बटरमध्ये पण बनवू शकता, मी तुपामध्ये बनवलेलं आहे. आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.